यानंतरची बातमी लाडक्या बहिणींसाठी खूप महत्त्वाची आहे। लाडक्या बहिणींना आणखी बळ देण्याचा एक मोठा निर्णय सरकारकडून घेण्यात येणार आहे। महिला क्रेडिट सोसायट्यांना सरकार अधिक मदत करणार आहे। अपात्र ठरलेल्या महिलांनाही क्रेडिट सोसायटीकडून मदत केली जाईल। महिला आर्थिक विकास महामंडळाकडून सहकार्य केले जाणार आहे। या संदर्भात अमोल मुधोळकर आमचे प्रतिनिधी प्रवीण मुधोळकर आपल्याला सविस्तर माहिती देणार आहेत। प्रवीण, नेमकं काय सरकारकडून निर्णय घेण्यात आला लाडक्या बहिणींसाठी आपल्या प्रेक्षकांना सविस्तर सांगाल? वर्षा, या ठिकाणी आपण आतापर्यंत पाहिलं की वाद निर्माण झाला होता की काही नावं ज्या वगळण्यात आली होती, त्यामुळे आरोप प्रत्यारोप सुरू झाले होते। त्यामुळे आता आरोप प्रत्यारोपामुळे सरकारने हा निर्णय घेतलेला आहे। हा निर्णय आता एक्झिस्टिंग जी योजना आहे, म्हणजे ज्या महिलांना पैसे मिळत आहेत त्या महिला पैसे वाचवतील आणि त्या छोटी मदत त्यांना जी मिळालेली आहे ती मदत वाचवून क्रेडिट सोसायट्यांमध्ये ते पैसे जमा करतील आणि ते पैसे जमा झाल्यानंतर क्रेडिट सोसायट्यांमध्ये जेवढे पैसे असतील त्याच्यावरती महिला आर्थिक विकास महामंडळाकडून त्यांना मदत केली जाईल। म्हणजे सोप्या शब्दात जर हे समजायचं असलं, हे क्लिष्ट आहे पण सोप्या शब्दात समजायचं असेल की नागपूरमध्ये एक क्रेडिट सोसायटी आहे, ती लाडकी बहीण योजनेमध्ये ज्या महिलांना पैसे मिळाले त्या महिलांनी ती क्रेडिट सोसायटी सुरू केली। त्यात जवळपास 3000 महिला आहे आणि या 3000 महिलांनी 1000 रुपये प्रत्येकी जमा केले, त्यामुळे 30 लाख रुपये जमा झाले। आता हे 30 लाख रुपये क्रेडिट महिला क्रेडिट सोसायटीमध्ये जमा झाले आणि या 30 लाखावरती महिला आर्थिक विकास महामंडळ आपलं योगदान जे आहे ते देणार आहे। आता महिला आर्थिक विकास महामंडळ थेट काही पैसे देत नाही, पण इतर ज्या योजना आहेत, लोन जे आहे ते लोन मिळवून देण्यासाठी डॉक्युमेंटेशन असेल किंवा इतर ज्या गोष्टी आहेत त्या करते। त्यामुळे आता म्हणजे नागपूरमध्ये जी एक सोसायटी तयार झालेली आहे ती जवळपास 3000 महिलांची सोसायटी आहे। या 3000 महिलांच्या सोसायटी जवळ 30 लाख रुपये जमले आहे आणि या 30 लाखावरती आणखी 10-20 लाख रुपये लोन जे आहे ते सरकार देईल। आता याच्यामध्ये मुद्दा राहतो की ज्या महिलांची नावं वगळण्यात आली आहे लाडकी बहीण मधून, त्या महिला सुद्धा या सोसायटीमधून लोन घेऊ शकतात किंवा त्यात पैसे जमा करू शकतात। त्यामुळे राज्याचे जे सेक्रेटरी आहे महिला बाल विकासचे अनुप यादव यांनी या संदर्भामध्ये सांगितलंय की राज्य सरकार प्रत्येक जिल्ह्यामध्ये अशा पद्धतीनं सोसायट्या ज्या आहे त्या तयार करणार आहे आणि यामध्ये जो कॉर्पस फंड असेल त्या कॉर्पस फंड वरती महिला आर्थिक विकास महामंडळ आणखी मदत जी आहे ती देणार आहे आणि त्यातून लाडकी बहीण मधील ज्या महिलांना लाभ मिळालाय त्या महिला आणि ज्या महिलांना लाभ मिळाला नाही त्याही महिलांना याचा लाभ जो तो घेता येणार आहे। एकूणच काय तर राज्यातील सर्व महिलांसाठी एक दिलासादायक बातमी म्हणावी लागेल। प्रवीण, खूप खूप धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी।